गणगणगणात बोलते. स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला तर मी आज बनवले आहेत टोमॅटो ऑमलेट. यालाच बेसन पिठाची पोळी असंही म्हणतात. चला तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात. मी इथे 4 मोठे टोमॅटो घेतले आहेत. हिंग, बारीक चिरलेली हिरवी मिरची, 2 चमचे तांदूळ पिठी, 1 वाटी बेसन, थोडीशी कसुरी मेथी, हळद, स्वादानुसार मीठ, थोडीशी जिरे आणि थोडासा ओवा. चला तर मग आता आपण करायला सुरुवात करूया. 1 वाटी बेसन मोठ्या बोलमध्ये घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये ही 2 चमचे तांदूळ पिठी घ्यायची आहे. त्यात मी आता घेत आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची, त्याच्यानंतर जिरे आणि हातावर असा ओवा बारीक क्रश करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मी घेत आहे स्वादानुसार मीठ आणि नंतर आपण टाकूया थोडीशी हळद आणि थोडंसं हिंग. आता राहिली आहे आपली कसुरी मेथी, ती पण इथे मी टाकून घेते आहे. आणि 1 चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आपले जे ऑमलेट आहे ते एकदम मऊ लुसलुशीत छान होतात. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. बेसन पिठाचा जेव्हा तुम्ही पदार्थ बनवता तेव्हा हिंग आणि ओवा हे नेहमी टाकायचंच, त्याचं कॉम्बिनेशन छान लागतं. आता हे टोमॅटो 4 आपले आहे धुवून घेतले स्वच्छ, ते मी बारीक चिरून घेते. देठ काढून घ्यायचं आहे, देठ त्याचं घ्यायचं नाही. हे पहा आता चॉपर मध्ये मी बारीक करून घेते. तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आता हे चॉपर मधून काढलेले टोमॅटो आहेत, हे सगळे या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. सगळं खालीवर करून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता त्याच्यामध्ये काय करायचं आहे, थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे. हे आपल्याला मिश्रण असं सरसरीत करायचं आहे, म्हणजे त्याचे असे ऑमलेट पळीने टाकता येतील आपल्याला पॅनवर. मला एवढ्या मिश्रणाला इथे 1.25 कप पाणी लागलेलं आहे. मी कप दाखवते तुम्हाला या कपच्या साईजचा. तर असे मला 1.25 कप पाणी लागलेलं आहे. कमी जास्त तुम्हालाही लागू शकतं, ते बेसन पिठावर अवलंबून आहे. आता मी पॅन इथे गॅसवर ठेवला आहे, त्याला थोडंसं ऑइलिंग करून घेते. हे पहिलं ऑमलेट आहे. साधारण पिठाची कन्सिस्टन्सी कशी आहे, फ्राय पॅन किती तापला गेला आहे हे पाहायचं आहे. व्यवस्थित आहे. आता मी हा पलटून घेते आणि दुसऱ्या बाजूला शेकून घेते. झालाय तर छान. आता हा दुसऱ्या बाजूने पण शेकून घ्यायचा आहे व्यवस्थित. आता मी तुम्हाला असेच 2 ऑमलेट करून दाखवते. हे पहा आता आपण झाकून व्यवस्थित वाफवून घेतलाय. आता पहा मी दुसरा टाकते आहे. पूर्ण पॅनभर टाकत आहे. छान शेप येईल त्याला गोल असा. टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि छान शिजू द्यायचं आहे. तो खालून शेकत पण राहील आणि आतमधलं सगळं मिश्रण टोमॅटो वगैरे पण छान शिजून निघेल. तुम्ही पण नक्की करून पहा. हे ऑमलेट तुम्ही पोळी बरोबर, भाकरी बरोबर पण किंवा ब्रेड बरोबर सुद्धा खाऊ शकता. कधी कधी मुलांना पण शाळेमध्ये जाताना रोल करून दिलं टिफिनला तरी चालेल. या टोमॅटो बरोबर तुम्ही याच्यामध्ये दुसऱ्या भाज्या पण थोड्या थोड्या चिरून घालू शकताय, मुलं आवडीने खातील. हे पहा आता दुसऱ्या बाजूने पण शेकून घेत आहे. कलर पहा किती छान आला आहे, मस्त वास पण सुटला आहे. दोन्ही बाजूने असं छान खमंग शेकून घ्यायचं. हा पहा, हा नुसता सॉस बरोबर सुद्धा छान लागतो. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे यापुढच्या रेसिपींचे सगळे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. चला तर मग बाय.